डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। विमानात गरजेपेक्षा अधिक पेट्रोल भरलं होतं, रोहित पवारांचा आरोप. तर विमान मुद्दाम आदळल्याचाही व्यक्त केला संशय. वायर जळाली नाही, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला? पत्रकार परिषदेतून रोहित पवारांचा सवाल. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा, सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली मागणी. राज्यसभेची निवडणूक जाहीर, एकूण 37 जागांसाठी होणार निवडणूक. मतदान 16 मार्च रोजी, निकाल सुद्धा त्याच दिवशी. कार्यकाळ 2 एप्रिलला संपणारे राज्यात 7 खासदार. मेलेडी रोडला ब्रिज कँडी रहिवाशांचा विरोध. जय हो गाण्यामुळे परिसरातले ध्वनी प्रदूषण वाढलं. परिसरातल्या 650 रहिवाशांच्या संघटनांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तरुणीच्या अपहरणाच्या निषेधार्थ भिगवण बंद. घटनेच्या निषेधार्थ भिगवण शहर कडकडीत बंद. इंदापूरमधल्या भिगवणमध्ये झालं होतं 21 वर्षीय तरुणीचं अपहरण. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त जमावाने केली जाळपोळ. मुसलमान नेत्यांनी फक्त मुसलमानांना लॉलीपॉप दिलं. आरक्षण रद्द होण्यात सरकारची चूक नाही. संस्थाचालक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतायत. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं विधान. विलिनीकरणासंदर्भात रोहित पवार रोज वेगवेगळे दावे करतायत. रुपाली चाकणकरांच्या विधानानं नव्या वादाची ठिणगी. नाशिक तपोवन वृक्षतोडी प्रकरणाची पुढची सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार. झाडं तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठीची याचिका. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर होणार सुनावणी. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट. धान लागवडीमध्ये शेतकऱ्यांवर येणाऱ्या आर्थिक तणावाबाबत चर्चा. नागपूर महापालिकेच्या नावानं भरतीची बनावट जाहिरात प्रसिद्ध. बनावट जाहिरात प्रकरणी नागपूर मनपाची पोलिसात तक्रार. सोशल मीडियावर बनावट जाहिरात देऊन फसवणूक केल्याचा आरोप. सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीमध्ये राडा. विलास पाटील आणि भाजपमध्ये बाचाबाची. भाजप शिवसेना मदत करणार नसल्याची चर्चा. कणकवलीमध्ये मराठा सांस्कृतिक भवन आणि नाट्यगृह उभारणार. शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला होणार भूमिपूजन. मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन. बुलढाण्याच्या खामगावमध्ये किरकोळ वादातून 2 गटात राडा. दोन्ही गटाकडून दगडफेक झाल्याची माहिती. राड्यानंतर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त. सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548B रुंदीकरणासाठी तब्बल 353 कोटींची मंजुरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले केंद्राचे आभार. कांद्याचे दर कोसळल्याने येवल्यामध्ये व्यापारी शेतकरी अडचणीत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा फटका महाराष्ट्रातल्या कांद्याला. मागणी कमी झाल्यानं दर कोसळले. जामखेडमध्ये दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश. 17 लाखांच्या मुद्देमालासह 3 अटक. केमिकलपासून बनावट दुधाची निर्मिती. मुंबईच्या कांदिवलीमध्ये चालत्या बेस्ट बसला भीषण आग. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोयसन मेट्रो स्थानकाजवळ प्रवासी असताना बसला आग.